उद्धवजींनी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं हे मुंबईसारखी सोन्याचं अंड देणारी कोंबडी हे आपल्या हातून जाऊ नये एवढाच उद्देश आहे. शरद पवार माहितीसोबत येणार आहेत की अजितदादा माहितीतनं बाहेर पडणार आहेत, म्हणजे हात कसा लावायचा याचा? नाही, शरद पवार साहेब महायुतीत येत आहेत हे विश्लेषण यातून होऊ शकत नाही. याचं कारण मग शरद पवार साहेबांनी सुद्धा नीट बघायला पाहिजे होतं. त्यांनी अजितदादांबरोबर जाणं, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या विरुद्ध पॅनल करणं हे करायला नको होतं. कारण काय आपल्याला जायचंय ना आता. बरोबर. आणि अजितदादांनी तर आता काय द्यायचं राहिलंय, मोदीजीने आणि अमितभाईंनी देवेंद्रजीने काय द्यायचं राहिलंय, खाती चांगली सगळे विषय झाले आहेत. असं असतानाही असं करायचं याचा अर्थ इतके वर्ष राजकारणात काम केल्यानंतरही मला अजून लागत नाहीये. आणि अगदी माझा स्वभाव कमी शब्दात जास्त बोलण्याचा असल्यामुळे मी पण थोडंसं दिलं की अरे बाबा रे, कोणाला धमकी देत आहे, गृहमंत्री आमचे आहेत. काळाच्या पोटामध्ये काय दडलं आहे हे कोणाला सांगता येत नाही. एकच गोष्ट तुम्हाला सांगता येते, आम्ही थेट पाईपलाईन आणली. थेट पाईपलाईनचं पाणी डायरेक्ट बावड्यामध्ये तुमच्या घरातच गेलं. की थेट पाईपलाईनचे पैसे बावड्यात एका घरात गेले आणि आपले स्थानिक नेते टोलचा पण दोष त्यांच्याकडेच जातो. तर हे आपण सतत आरोप करता. प्रश्न माझा असा आहे की हे आरोप केल्यानंतर हे जर खरं असेल तर त्याची आपण चौकशी का करत नाही? केंद्रात राज्यात आपण सत्तेवर आहोत, सगळी खाती आपल्याकडे आहेत, करून टाकू. आचारसंहिता संपल्यानंतर लागलं चला, मी तर SIT अपॉइंट करायला सांगेन. नमस्कार, सकलमच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुकांचा एक धूमधडाका महाराष्ट्रभर सुरू आहे. महापालिकांची निवडणूक म्हणजे शहरी आणि महानगरी भागांमधला मतदार कुणाच्या बाजूनं आहे याचा कौल या निवडणुकीमध्ये मिळणार आहे. याच्या आधी झालेल्या नगरपालिकांच्या म्हणजे निमशहरी मतदार जिथं आहे तो कौल एका अर्थानं पूर्णपणे महायुतीच्या पारड्यात गेला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महानगरी मतदार कुणाच्या बाजूनं आहेत याचा फैसला करणार आहे. उमेदवारांचं वाटप झालेलं आहे, त्यातली नायाजी बंडखोरी हा सगळा एक भाग पार पडला आहे आणि आता प्रत्यक्षात प्रचाराच्या तोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. अशा टप्प्यावर आज सकलमच्या स्टुडिओमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील सकलमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. दादा, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. दादा, मला पहिला प्रश्न विचारायचा तो निष्ठेसंदर्भात. या निवडणुकांमध्ये निष्ठा या शब्दाचाच अर्थ पूर्णपणे बदलून गेला आहे. म्हणजे विशेषतः आपल्यासारखे नेते की ज्यांच्या अविचल निष्ठेविषयी कधी शंका कोणी घेतली नाही, किंबहुना आपण जाहीरपणे असं म्हणत आलात की मी एक असं पाकिट आहे की ज्याच्यावर पक्षानं पत्ता लिहावा तिथं मी जातो आणि राष्ट्रप्रथम पक्षनंतर आणि मग व्यक्ती अशी एक शिकवण सातत्यानं भारतीय जनता पक्षामध्ये सांगितली जाते. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये बंडखोर आणि नायाजीचं पीक इतकं मोठ्या प्रमाणावर आहे. AB फॉर्म हिसकावून घेणं, आत्मधनाची इशारे देणं, एका टोकाला गेल्यासारखं आहे. आणि मग उमेदवारी मिळाली नाही तर लगेच दुसऱ्या पक्षात जाणं, हे सगळं भारतीय जनता पक्षाची एकूण जी ट्रॅडिशन आहे त्याची विसंगत आहे. तर ज्याला पार्टी विथ डिफरन्स म्हणून सातत्यानं म्हटलं गेलं तर तो बाज पक्षाचा बदलला आहे का? या सगळ्या बंडखोरीकडे कसं बघता आपण? सुरुवातीला तर सकलम हे जे नव्याने सुरू झालेलं YouTube चॅनल आहे त्याला आणि प्रस्थापित होत चाललं आहे त्याला मी खूप शुभेच्छा देतो. थँक्यू दादा. प्रामुख्याने आपण स्वतः, श्रीरामजी पवार, त्याच्यानंतर मनोज साळुंकेजी आणि माझा खूप जुना मित्र नंदकुमार दिवटे असे तिघे म्हणून हे चालवत आहेत. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो की थँक्यू. दोन्ही प्रकाराने एका बाजूने रीच पण वाढावा आणि याचा अर्थकाराने नीट जमावा. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्येच हे झालं असं नाही की मला भारतीय जनता पार्टीमध्ये थोडं पर्सेंटेजच्या परिभाषेमध्ये कमी पर्सेंट झालं, पण सगळ्याच पार्ट्यांमध्ये हा प्रॉब्लेम आला. त्याचं एक कारण आहे ते महानगरपालिकेपुरतं जवळजवळ कोल्हापूरमध्ये 9 वर्षानंतर निवडणूक होते. 5 वर्षानंतर मुदत संपली, निवडणूक झाली तर एक जनरेशन पूर्ण युटिलाइज झाली असती. तर ती जनरेशन आणि नव्याने 5 वर्ष आणखीन झाल्यामुळे आले जनरेशन, अशा 2 जनरेशन इच्छुकांच्या लाईनीमध्ये उभे राहिला. तर पुण्यामध्ये 168 तिकीटं द्यायची, त्यातले पण RPIला द्यायचे असतात, शिवसेनेला द्यायचे असतात. त्याच्या अगेन्स्ट 2300 जणांनी फॉर्म भरले. मग असं वाटलं की बा प्रत्यक्ष इंटरव्ह्यूला 1500 येतील तर 2300 इंटरव्ह्यूला आले. आता शेवटी तुम्ही ज्या वेळेला 168 पैकी 10 जागाला RPIला दिल्यात, शिवसेनेची युती नाही झाली, तर 158 जागांच्या अगेन्स्ट उरलेल्या सगळ्यांना नाराज करणं झालं.
आता हा एक आकड्यांचं ॲनालिसिस झालं, पण ज्याला आपण म्हणू की डेप्थ, निष्ठा याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक काम करणं म्हणजे राजकीय काम करणं म्हणजे निवडणुकांचं राजकारण. राजकारणामध्ये सुद्धा 2 राजकारण आहेत, एक संघटनात्मक राजकारण आहे आणि एक निवडणुकांचं राजकारण आहे. भारतीय जनसंघ मग जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी परंपरा अशी आहे की ज्यांनी कधी निवडणुकीच्या राजकारणाचा विचारत नाही. कधीतरी निवडणुका तुम्ही लढवा म्हणून म्हटलं तर वाजवून घेतलं, पुढची नाही लढवणार, आता लढवतो, तर त्यातून संघटना उभी राहिली. पण अलीकडच्या काळामध्ये राजकारण म्हणजे केव्हा तरी लढायचं आहे ना, म्हणूनच यायचं आहे. अशा स्थितीमध्ये लोक जास्त गेले. पार्ट्यांमधलं प्रशिक्षण कमी झालं. तरी स्वर्गीय प्रमोद महाजन आणि रामभाऊ माळगे प्रबोधिनी हे जे भांडारला कॅम्पस उभं केलं तर अतिशय नियमितपणे आमच्या वेगळ्या ट्रेनिंग बॅचेस सुरू असतात. पण मग त्याला कलियुगाचं शेवटचं पर्व चाललंय म्हणायचं की ज्यात सगळीच ठिकाणी स्पर्धा, मैं नाही तूही, राष्ट्रप्रथम, पोरोपाकीट, नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा काय द्यायची, त्याने इच्छा व्यक्त करायची, हे सगळेच विषय थोडेसे मागे पडत चालले. मला आणखी एक विचारायचं की भारतीय जनता पक्षामध्ये मागच्या 5-7 वर्षाच्या काळात किंवा 10 वर्षाच्या काळात म्हणा खूप मोठ्या प्रमाणावर लोक आले आणि ते सत्ता आल्यानंतर येतात तसे आले, ते स्वाभाविक आहे. पण त्यात मोठ्या प्रमाणावर काँग्रेस प्रभागातले लोक पण आले आणि त्यातल्या अनेक लोकांना वेगळी पदं मिळाली, तेही राजकारण म्हणून समजून घेण्यासारखं आहे. पण जेव्हा तिकीटं वाटली जातात वेगवेगळ्या स्तरावर, विशेषतः महापालिकेच्या, तेव्हा आरोप अशी व्हायला लागली की बाहेरून आलेल्यांना सगळं मिळतं आणि जे पक्षाचे वर्षानुवर्षाचे कार्यकर्ते आहेत की जे मागतात आणि नाही दिलं तर गप्प बसतात, त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. तर म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली जो मूळ कोर कार्यकर्ता आहे, जो संघातून आला किंवा वेगवेगळ्या फंडल ऑर्गनायझेशन आहे, ABP असेल, त्याच्यातून आला, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, असं काही या निवडणुकीमध्ये जाणवतं का? मी तुम्हाला 14चं उदाहरण देतो. 14ला आमचे 122 जण निवडून आले. हो. आणि 7 अपक्ष होते, असे आमचे 129 होते. त्यावर सरकार बनत नाही म्हणून मग आम्ही सरकार बनवून नंतर शिवसेनेबरोबर शिवसेनेला सत्तेमध्ये सहभागी होईल. आता त्याही वेळेला हा आरडाओरडा झाला की बाहेरचे 122 मधले त्याच्या अगेन्स्ट तिकीट 288 तरी त्याचंही पर्सेंटेज घेऊ, पण 122 मध्ये 20 सुद्धा बाहेरून आलेले आमदार नव्हते. 100च्या वर हे भारतीय जनता पार्टीचे परंपरागत अगदी भाऊसाहेब फुंडकरांसहित अशी मोठी यादी आहे. त्यांचं नेतृत्व कोणाकडे? ते देवेंद्रजी फडणवीस. ते कळत नाही तोपर्यंत तेव्हापासून संघ, विद्यार्थी परिषदाध्यक्ष होता तेव्हा. तुम्ही परिषदाध्यक्ष होता? हो, परिषद. त्यामुळे या सगळ्यामध्ये नेतृत्व जर कमिटेड संघाचा, विद्यार्थी परिषदेचा, BJPचा ही विचारधारा कळलेला माणूस नेतृत्व करत असेल तर सत्ता येण्यासाठी थोडं पर्सेंटेज चालतं. ते किती कमी? ते 122 मध्ये हार्डली 20-22 जण. म्हणजे ही टीका आहे फक्त, यात तथ्य नाही. असं यात तथ्य नाही. आताही पुणे महानगरपालिकेची आम्ही 158 जणांची यादी घोषित केली, 10 मे RPIला दिला. 158 मध्ये नॉट लेस दॅन 130, 130च्या खाली संख्या येणारच नाही. म्हणजे आता माझ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात घ्या, 24 सीटा वाटायच्या असतात, तर एक माझ्या मंडल अध्यक्षाची बायको की जे दोघेही नवराबायको खूप चांगले कार्यकर्ते, एक पहाटे 4ला उठून पेपर टाकण्यामध्ये आयुष्य गेलं अशा जगन्नाथ कुलकर्णीची बायको की जो काम करत राहिला संघाचं, BJPचं, एक आमचा सुनील पांडे ज्याच्या बाबतीत मी वर्णन करतो की काही जण सेवेसाठीच जन्माला आलेले असतात. तुम्हाला आश्चर्य वाटलं. एखादा पण नाही, कारण नाही, एखादा पण नाही, 24 मध्ये एखादा पण नाही. त्यामुळे जसं आग लागली तर ती दिसते, आग नसताना ते ऑफिस, पक्ष दिसत नाही. तसं तेवढ्या 2-4 जणांपुरतंच प्रोजेक्ट होतं. आताही जो मोठ्या प्रमाणात तिकिटाच्या विषयामध्ये कोणी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करतो, हे पर्सेंटेज म्हणजे ते व्हायला नको, तर ते पर्सेंटेज हे जास्त जाणवण्याचं कारण त्याला प्रोजेक्शन जास्त मिळालं. व्यवस्थित उमेदवारी मिळाली, फॉर्म भरला, फॉर्म भरून आला, हे याचे कोणी काही इंटरव्ह्यू घेत नाही.
या निवडणुकीमध्ये मुंबईत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढतोय आणि कोल्हापुरात महायुती झाली. तर असे अपवाद वगैरे तर सगळीकडं महायुतीचे पक्ष एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. म्हणजे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांचं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आपल्या विरोधात लढते. विदर्भात सगळीकडे तसं झालं आहे, मराठवाड्यातही त्याच प्रकारचं आहे, नाशिकमध्येही तसंच झालेलं दिसते. तर हे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये महायुती हा डॉमिनंट फोर्स आहे, याच्यामध्ये काही शंकेचं कोणाला कारण असायचं कारण नाही आहे. अशा वेळेला विरोधातली स्पेस पण आपणच खायची, म्हणजे एकमेकाच्या विरोधात उभं राहून. अशी ही स्ट्रॅटेजी आहे की महायुतीतले मतभेद आता कुठं टोकाला निघालेत, असं काही झालं. यातलं दोन्हीपैकी खरं काय? नाही, आता जे झालं ते जागा वाटप, सत्तेतलं वाटप, सत्तेतलं शेअरिंग हे झालेलं आहे. राज्य चालवताना कुठेही विचारधारेमध्ये सुद्धा मतभेद नाही आहेत आणि कार्यपद्धती पण मतभेद नाहीत. 16ला ह्या 15ला ह्या निवडणुका झाल्या आणि 6-7 तारखेला जिल्हा परिषद झाल्या की सगळं संपेल, पुन्हा एकदा सगळे गुन्ह्यागोविंदांनी नांदतील. काँग्रेसच्या वर्षानुवर्ष हे केलं. काँग्रेस हा हुशार पक्ष, ते कधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चिन्हावर लढल्या नाही. ते म्हणाले तुम्हाला काय पाहिजे ते करा, म्हणून ते 20 वर्ष ताराराणी नावाने माधव वडक्यांनी काम केलं. ते एका बाजूने काँग्रेसचे आमदार असायचे, पण महानगरपालिका ताराण्याकडे असते. स्थानिक राजकारणामध्ये असं थोडंसं स्वातंत्र्य नाही दिलं तर जे होतं ते आता झालेलं आहे की तुम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या पाहिजे, लढवल्याच पाहिजे. पण मग परिणामी असं झालं की तिथल्या अन्य सहयोगी पक्षांचं तुम्ही काय करणार? ते सांगलीमध्ये 1 जागा नाही तरी सुद्धा 15 मागणार आणि पुण्यामध्ये 1 जागा नाही तरी 32 मागणार, गणितच जमणार नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये वर्षानुवर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांची फौज आहे. कोणाकोणाला तुम्ही नाही म्हणणार. तरी आम्ही पुण्यामध्ये खूप ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला, सांगलीमध्ये प्रयत्न केला. पण आता उदाहरणार्थ समजा सांगलीमध्ये आमदार सुरेशभाऊ खाडेंबरोबर वर्षानुवर्ष राहिलेला हा आमचा वनखंडे नावाचा, पवन वनखंडे नावाचा चांगला कार्यकर्ता, त्याची बायको मागच्या टर्ममध्ये नगरसेवक होते. त्या दोघांचं भांडण इतकं विकोपाला गेलं की सुरेशभाऊ खाडे म्हणाले की शिवसेनेमध्ये जाऊन पूर्ण सांगली शहराचा प्रमुख होऊन मोहन वनखंडेला त्यांनी तिकीट दिलेलं मला चालणार नाही. आता हाही एक चिंताजनक विषय पार्टीत होत चाललेला आहे की माझा विधानसभा मतदारसंघ, आम्हाला कधीच माहिती नव्हतं माझा नावाचा तो पक्षाचा असतो. माझं तिकीट कधीपासून आलं मला काही कळत नाही. तर ही एक मोठी बॅड डेव्हलपमेंट आहे. हे राजकारणातला एक नको असलेला बदल आहे, खूप आहे मोठा बदल. किती मालकी झाली आणि त्यामुळे आश्चर्य वाटतं. मान्य मोदीजींचं आणि मान्य अमितभाईंचं गुजरातमध्ये आउटराईट बदलतात एकदम. चलो सगळ्या मंत्रिमंडळ बदलून टाकतात, सगळं मंत्रिमंडळ बदलून टाकतात. मंत्रिमंडळ बदल, मुख्यमंत्री फक्त ठेवले, बाकी सगळं बदललं. तर हे धाडस तेच करू जाणे, अशी स्थिती आमच्या राज्यात यावी अशी परमेश्वराची प्रार्थना. या निवडणुकीतलं एक वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष तो वेगळा लढतोय इथंपर्यंत ठीक आहे, पण तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत हात मिळवणी करून लढतोय. काही ठिकाणी काँग्रेसवाल्याबरोबर, काहीच ठिकाणी काँग्रेस. हो, तो भाग आहे. आणि ते ज्या पद्धतीनं बोलतायत आता, विशेषतः म्हणजे पुण्यामध्ये ते भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षा राक्षसी आहे, माझ्यावर 72,000 कोटीचे आरोप झाले, त्यांच्यावरच मी आता सत्तेत बसलो आहे, यासारखी विधानं ते जे करत आहेत आणि पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र निवडणूक लढवत आहेत. हे म्हणजे याचा अर्थ शरद पवार महायुतीसोबत येणार आहेत की अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार आहेत, म्हणजे अर्थ कसा लावायचा याचा? नाही, शरद पवार साहेब महायुतीत येत आहेत हे विश्लेषण यातून होऊच शकत नाही. याचं कारण मग शरद पवार साहेबांनी सुद्धा नीट वागायला पाहिजे होतं. त्यांनी अजितदादांबरोबर जाणं, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या विरुद्ध पॅनल करणं हे करायला नको होतं. कारण काय आपलं जायचंय ना आता. बरोबर. आणि अजितदादांनी तर आता काय द्यायचं राहिलंय, मोदीजीने आणि अमितभाईंनी, देवेंद्रजीने काय द्यायचं राहिलंय, खाती चांगली, सगळे विषय झाले आहेत. असं असतानाही असं करायचं, याचा अर्थ इतके वर्ष राजकारणात काम केल्यानंतरही मला अजून लागत नाहीये. आमच्या पार्टीमध्ये नेतृत्वाला प्रश्न विचारण्याचं वातावरण आहे. नेत्याने उत्तर दिलं नाही की 2 मिनिटात विषय संपवण्याचं आमचं कल्चर आहे. तर ज्यांना विचारताना मी ह्या विचारलं की हे काय चाललंय, त्यांनी हसणं प्रेफर केलं, उत्तर देणं टाळलं. त्याच्यानंतर पुन्हा येणार नाही पण तुम्ही सांगा ना असं म्हणण्याचं माझं तर कल्चरच नाही.
त्यामुळे मीच तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही याचं विश्लेषण काय करता. नाही, त्याचं विश्लेषण होत आहे दादा, कारण हा? त्याचं विश्लेषण होत आहे ज्या प्रकारे अजितदादा बोलतायत विशेषतः, आणि त्याच्यावर आपल्या प्रदेशाध्यक्षांनी पण तितकीच टोकदार ॲक्शन दिली आहे. त्यामुळे असं कुठंतरी परसेप्शन तयार झालं की काहीतरी मेजर अजितदादा आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये काहीतरी असा एक भिंत उभी राहते की काय, असं वातावरण तयार होतं. म्हणून हा प्रश्न. बाकी नाही, पण मी पण थोडा चिंतेत पडलो, कारण ते विरोधी लढत होते, त्यांचे कार्यकर्ते आम्ही घेत होतो, आमचे ते घेत होते. सुरुवात कोणी केली याच्यावर दोघेही प्रश्न विचारत होते. दादा म्हणत होते की सुरुवात तुम्ही केली, मी म्हणत होतो की ही आधी सुरुवात तुम्ही केली. इथपर्यंत सगळं बरोबर होतं. पण परवा पिंपरी चिंचवडच्या पत्रकार परिषदेत ते जे बोलले आहेत ते की विरोधक सुद्धा दुसऱ्या विरोधकावर बोलत नाही. त्यामुळे म्हणजे मी आणि देवेंजी मुख्यमंत्री महोदय बरोबर होतो. सांगली इचलकरंजीचे कार्यक्रम, सभा, रोड शो, त्याच्यामध्ये असं प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आणि ते प्रदेशाध्यक्षांनी दिलं. आणि अगदी माझा स्वभाव कमी शब्दात जास्त बोलण्याचा असल्यामुळे मी पण थोडंसं दिलं की अरे बाबा रे, कोणाला धमकी देत आहे, गृहमंत्री आमचे आहेत. पण त्याचेही त्यांनी काल पुण्यामध्ये थोडं चेष्टेवारी नेलं. हो, त्यांचा निरोप मला मिळाला. इट्स ओके, बघू. काळाच्या पोटामध्ये काय दडलं आहे कोणाला सांगता येत नाही. आणखी एक या निवडणुकीतला महत्त्वाचा भाग ज्याच्याविषयी महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि देशाच्या पातळीवर पण त्याची चर्चा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. आता बंधू एकत्र येत आहेत म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्वागत केलं वगैरे, आपल्या पक्षाच्या अनेकांनी स्वागत केलं. पण आता ते थेटपणे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना याला आव्हान देत आहेत. आणि ते आव्हान देत असताना त्यांचा मुद्दा जो आहे तो मराठी अस्मिता, मराठी भाषा या भोवती ते आपलं राजकारण विनोद पाहत आहेत. यापूर्वी पण शिवसेनेने ते केलेलं आहे. ते करत असताना भारतीय जनता पक्षाची प्रतिमा ते मराठी विरोधी, परप्रांतीयांना धार्जिणे आणि गुजरातचं महाराष्ट्राचं आक्रमण अशा पद्धतीनं ते मांडत आहेत. ते एकतर दोन ठाकरेंनी एकत्र येण्याच्याकडे कसं बघताय, कारण आपण दोन्ही ठाकरेंसोबत भारतीय जनता पक्षातून उत्तम संबंध ठेवणाऱ्यांपैकी एक नेते असं आपली प्रतिमा आहे. तर या दोघांनी एकत्र येण्याकडे आपण कसं बघता आणि ते जे मांडतायत भारतीय जनता पक्षाची प्रतिमा, तर त्याचा परिणाम किती होईल त्याच्याकडे कसं बघता? दोन ठाकरेंनी, उद्धवजींनी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं हे मुंबईसारखी सोन्याचं अंड देणारी कोंबडी हे आपल्या हातून जाऊ नये एवढाच उद्देश आहे. मराठी माणसांचं हित असा विषय घेऊन यांनी काय काय केलं ह्याची एकदा त्यांनी यादी केली पाहिजे. आणि मराठी माणसाचं हित म्हणून तुम्ही काय काय करू शकला असतात याची यादी मी करेन, कारण मी मुंबईकर आहे. जरी कोल्हापूर जिल्ह्यात गाव असलं तरी जन्म मुंबई, शाळा मुंबई, कॉलेज मुंबई, विद्यार्थी परिषद मुंबई, घर सोडणं मुंबई. त्यामुळे हे मला काही नवीन नाही आहे. आणि विशेषतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर आमची श्रद्धा पण आहे. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्वाचं आणि मराठी माणसाचं हित, हिंदुत्वाचं हित, मराठी माणसाचं हित म्हणून जे केलं त्याच्या पासंगाला हे पुरणार नाहीत. कारण त्यांनी तर सावरकरांवर बोलणाऱ्या त्या काँग्रेसच्या नेत्याला चपला मारण्याचा कार्यक्रम करायला लावला. इथे तर तुमच्याबरोबर स्टेजवर शेअर करणारे नेते सावरकरांवर बोलतात आणि वाटेल ते बोलतात, तर तुम्ही चकार हे बोलायचं नाही असं तुम्ही म्हणत नाहीत. पासून ते टिपू सुलतानापासून एक मोठी यादी आहे, म्हणजे टोप्या घालण्यापासून सगळे विषय आहेत. हे झालं हिंदुत्व आणि मुसलमान. मराठी भाषेमध्ये तुम्हा सगळ्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकणार. तुम्ही मराठी माणसासाठी, जसं मी एक नवीन पण थोडंसं डायव्हर्शन होईल, एक थिअरी गेले काही दिवस मांडतोय की स्त्री ही सकाळ स्वतःसाठी वापरण्यासाठी निसर्गाने जन्माला गेली. सकाळी तिला मुलांचं करायचं असतं, नवऱ्याचं करायचं असतं, सासूचं करायचं असतं. त्यामुळे तिला नोकरी पण गेली पाहिजे, पण 5 तासाची गेली पाहिजे, 12 ते 5. पुन्हा ती संध्याकाळी घरी आली पाहिजे. या थिअरी मला टाटानी ॲप्रिशिएट केलं, चित्रेने ॲप्रिशिएट केलं, पण अजूनही ते कॉन्क्रीटली मला 5 तासाचे जॉब देत नाही. मी 200 महिलांना 5 तासाचे जॉब देणारी इंडस्ट्री सुरू केली की ज्याच्यामध्ये 5 तास 10,000 रुपये पगार. मेणबत्त्या करा, अगरबत्त्या करा, मसाले करा. 200 महिला येतात आमच्याकडे. आणि आमची अगरबत्ती तर इतकी सुंदर आहे की ती मार्केटमध्ये चांगली चालायला लागली. 12 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे आणि बाहेर 60 रुपयाला विकतात. आम्ही लोकांना स्वस्त पण देऊ. तुम्ही काय केलं?
हां 80% जागा ह्या स्थानिकांना दिल्या पाहिजे हा कायदा तर आधीच झालाय. कायदा आधीच. तो कायदा होण्याची तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. आंदोलन केलं ठीक आहे, मग कायदा कोणी केला तर त्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी केला. तर तुम्ही एखादी इंडस्ट्री उभी केली, तुम्ही एखादा व्यापार उभा केला, त्यात जसं मी नेहमी मराठा नेत्यांना काँग्रेसच्या विचारतो की का हो तुमच्या शाळा कॉलेजमध्ये आणि साखर कारखान्यामध्ये सगळे मराठा लागतील, याला कोणी तुम्हाला विरोध करणार होता? कायदा होता असं काय? येऊ शकला तुम्ही करायला पाहिजे होतं. हां, तुमच्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये समजा काही प्रमाणात रिझर्वेशन आहे, पण कारखान्यात नाही आहे, सूतगिरणीत नाही आहे, तुमच्या एखाद्या प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, डेअरीमध्ये नाही आहे. काय नाही केले मराठी ते बारे तुम्ही कोणीतरी तुमच्या ओळखीचे बोलले तसं व्हॉट मराठी 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 तुम्ही काय मराठी वाचली? आणि दरवेळेला आरोप करायचे की मुंबई तोडणार आहे, मुंबई तोडणार आहे. मुंबई तोडणं आहे का? कोणाचा विश्वास याच्यावर बसेल? तर देवेंद्रजीने अनेक वेळेला मांडलं आहे, सभागृहात मांडलंय, बाहेर मांडलं आहे की मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही. आता हा डाव मराठी भाषिकांना कळला. जसं काल मला विकास या विषयामध्ये एक चांगला संवाद ऐकायला मिळाला. एक जण दुसऱ्याला विचारतं की विकास म्हणजे काय रे भाऊ? तर तो दुसरा असं म्हणाला की विकास म्हणजे न दिसणारा फॅक्टर. पण मग आता तर सगळे विकास करतात. म्हणून हो, निवडणुकीच्या वेळेला तो महाविकास होतो. तसं मराठी 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 निवडणूक आल्या त्या मराठी, बाकीच्या वेळेला काय मराठी करतात. आणि त्यामुळे आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने बीजेपीकडे आहे ना. मुंबईतले आमचे 3/4 आमदार मराठी आहेत. आमचा अतुल भातखळकर घ्या, आशिष शेलार घ्या, आमचा अमित साटम घ्या, आमचे नार्वेकर घ्या, यादीच आहे मोठी. आमच्या मंदादेवी म्हात्रे घ्या, म्हणजे 2-5 कुठेतरी आमच्या हे असतील नॉन मराठी. एकूण 36 आमदार असतात आमचे. एकनाथजी आणि आम्ही मिळून बहुतेक 20 आहेत. त्यातले 17-18 मराठी आहेत. तुम्ही काय सांगता मराठी ते काही परिणाम होणार नाही. एक आक्षेप आपल्याकडून म्हणजे भाजपकडून आणि विशेषतः एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून म्हणजे महायुतीकडून म्हणा की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. आता आपल्या म्हणण्याचा मतितार्थ तोच आहे. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये आज सांगितलं की मुख्यमंत्री अल्ला हाफिज म्हणत असलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि असे अनेक व्हिडिओ आहेत, वेळ आली तर मी ते काढेन. ते हिंदुत्वाचं जे या प्रकारचं हे आहे म्हणजे सिम्बॉलिझमचं काय म्हणता येईल नॅरेटिव्ह आहे, तर त्याच्याकडे आपण कसं बघता? म्हणजे तुम्ही त्यांचं काढलं की ते तुमचं असं काय ते काढणार? अशा प्रकारच्या असल्या त्यांच्याकडे तर त्याने काढाव्यात. पण सर्वसामान्य हिंदूला हे कळतं की राम मंदिर कोणी केलं. हां, सर्वसामान्य हिंदूला हे कळतं की वाराणसीचा कॉरिडॉर कोणी केला. सर्वसामान्य दलित माणसाला असं हे कळतं की देशभरातली 5 बाबासाहेबांशी संबंधित स्थानं ही तीर्थक्षेत्र कोणी केली. तुम्ही काय केलं? तुम्ही तर टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमामध्ये देवेंद्रजी असं काय म्हणाले असतील असं मला वाटत नाही, पण असेल तर तुम्ही तर रोजच उठून भजन केलं ना. मला एका म्हणजे राजकारण हा भाग आहेच, पण निवडणुका महापालिकांच्या आहेत आणि महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त शहरीकरण झालेलं राज्य आहे. अराउंड 50% आपल्याकडं शहरीकरण आहे आणि त्याचे प्रश्न सगळीकडे समान आहेत. पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न. आणि सरकारनं अनेक योजना केल्या, मागच्या पण केल्या, मोदी सरकारनं पण खूप योजना केल्या. असं असलं तरी सुद्धा ही बकालीकरण काही कमी होत नाही. तर आता तुम्ही महाराष्ट्रातला एक मुख्य प्रवाह झाला राजकीय प्रवाह आणि नागरिकांचा सर्वाधिक लाभ कदाचित भाजपला झाला आहे. म्हणजे नागरी भागातून भाजप मोठ्या प्रमाणावर उमेदवार विजयी होतात हे पण आपण बघितले. तर या नागरिकांच्या समस्यांकडे आपण कसं बघता आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत? नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा देवेंद्रजींबरोबर 7-8 सभांना जाण्याचा योग आला आणि आता महानगरपालिकेच्या सुरू झालेल्या काल 2 सभांना जाण्याचा योग आला. ते खूप सिस्टमॅटिक मांडणी करतायत की गावांची शहरं कशी झाली आणि ती शहरं झाल्यानंतर ती बकाल कशी झाली. आणि मोदीजींनी त्या बकालपणातला पहिला मुद्दा असतो स्वच्छता, त्यावर कसा आघात केला, अस्वच्छतेवर आघात केला, स्वच्छतेचा आग्रह झाला. दुसरा शहरीकरणाचा मुद्दा असतो सांडपाणी, त्याला कसे 400-400, 500-500 कोटी रुपये दिले. पुण्याला आम्हाला 1800 कोटी दिले की ज्याच्यामध्ये आमचे 11 STP होतील आणि 100 लिटर पाणी आम्ही वापरलं तर 80 लिटर पाणी रियूज होईल. जे गार्डनला वापरता येईल, जे टॉयलेटला फ्लशला वापरता येईल, जे इंडस्ट्रीला वापरता येईल, जे गाड्या धुण्याला वापरता येईल, जे बांधकामाला वापरता येईल.
त्यामुळे एका बाजूने कचऱ्याच्या निर्गतीकरणाचे किती प्रकल्प त्याला फायनान्स केंद्र सरकार राज्य सरकार करताना काही लिमिट नाही. आज आमच्या सांगली महानगरपालिकेतला कचरा हा जवळजवळ आम्ही त्या पैशाच्या आधारे निर्माण झालेल्या प्रकल्पामध्ये संपवत आणलं. मग पुढची स्टेप काय, तर ओल्या कचऱ्याचा गॅस करा, गॅस इलेक्ट्रिसिटी करा, ओल्या कचऱ्याच्या पासून खत तयार करा वगैरे वगैरे वगैरे. तिसरा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने शहरीकरणाचा ट्रॅफिक. यात मुंबईत जसे मोठ्या प्रमाणावर ओव्हरब्रिजेस झाले, मेट्रोचं नेटवर्क झालं, मोनोचं नेटवर्क झालं, आता कोस्टल सारखे रोड झाले. मंत्रालयापासून बांद्रा जायला आपला 1 तास लागायचा, एक कोस्टल झाला 12 मिनिटात 12 मिनिट. आता देवेंद्रच्या कल्पनेमध्ये पुण्यामध्ये अंडरग्राऊंड म्हणजे टनेल्स तयार करायचे. पहिला त्यांनी डिक्लेअर केला की शनिवार वाड्यापासून डायरेक्ट स्वारगेटला वाटलं. पुण्यातली मेट्रो आता 2.25 लाख लोक रोज प्रवास करतात. सगळे ट्रॅक सँक्शन पूर्ण झाले, सँक्शन अजूनही होणार आहेत. सँक्शन पूर्ण झाले तर 8 लाख लोक प्रवास करतील. त्यातला पुढचा टप्पा हिंजवडीचा आता लगेच सुरू होत आहे. आता हे मोदीजी आणि देवेंद्रजींची जे विजन आहे की गावांची शहरं झाली, शहरं बकाल झाली, तर झोपडपट्ट्यांच्या SRA बसल्या. SRA मध्ये पूर्वी 80% लोकांनी कन्सेंट दिल्यानंतर मान्यता मिळायची, आता 50%वर आणलं. आमच्या गव्हर्नमेंटच्या जागांवरच्या झोपडपट्टीमध्ये आम्ही NOC 1 महिन्यात नाही दिले, तर NOC गृहीत डीम धरली जायला लागली की नाही, तुमचं मिळाली NOC. त्या नव्याने झोपडपट्ट्यांचा जो पोर्शन तयार होतो त्यांना मेंटेनन्स झेपत नाही, म्हणून त्या पोर्शनमध्ये काही कमर्शियल जागा द्यायला सुरुवात केली की त्या भाड्यामधून एक कॉर्पस क्रिएट व्हावं. किती गोष्टी झोपडपट्टीच्या बाबतीत म्हणता येईल. पाण्याच्या विषयामध्ये म्हणता येईल की 100 लिटर वापरलं की 80 लिटर यूज झालं. मग जवळच्या मुळशी डॅममधून आयदर पाणी काही TMC वीज निर्मितीनंतर घेण्याचा प्रस्ताव आलाय, किंवा अख्खं विकत घेण्याचा प्रस्ताव आलाय, किंवा वीज निर्मितीनंतर दरीत पडणारं पाणी लिफ्ट करण्याचा विषय आलाय. भामा आसखेड सारखं धरण तयार झालं, यातून पिंपरी आणि पुण्याच्या एकेका विधानसभा मतदारसंघाच्या पॉप्युलेशनचा विषय संपला. 24/7 आणलं की ज्यातून 82 नवीन टाक्या झाल्या. कारण शेवटी प्रॉब्लेम काय होता की ते पाणी लांबून येईपर्यंत टेल एंडला त्याचा फोर्स कमी व्हायचा. आता एरिया वाईज टाक्या बांधल्या, त्या फुल भरलेल्या असतील, त्या पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. मीटर सिस्टीम आणली, कितीतरी गोष्टी सांगता येतील की ज्यात. आणि आता उद्धवजींनी मुंबईच्या बाबतीमध्ये इतके वर्ष मुंबई असल्यामुळे मांडावं, काय मांडायचं ते काँग्रेसने मांडावं. मी आता आज माझ्या प्रभागामध्ये 5 तास फिरलो. मी असं म्हटलं की बा एकदाही BJPचं सरकार कोल्हापूर आलं नाही, आली ती तुमची झाली. मग तुम्ही जे आता म्हणताय की विकासासाठी मतं द्या, मग आधीच्या वेळेला काय केलं, त्याला विकासासाठी तुमचे कोणी हात बांधले नव्हते. एकच गोष्ट तुम्हाला सांगता येते, आम्ही थेट पाईपलाईन आणली. थेट पाईपलाईनचं पाणी डायरेक्ट बावड्यामध्ये तुमच्या घरातच गेलं, मध्ये मात्र सगळ्या लिकेजेस झाल्या. दुसरी गोष्ट सांगा, आम्ही तर 1400 कोटी रुपये आता अंबाबाईच्या मंदिरासाठी आणले. अमित भाई स्वतः येणार आहेत, त्याने माझी श्रद्धा आहे अंबाबाईवर. म्हणजे म्हणजे पायाभरणी करायची नाही ना, तर ते आता आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही करणार आहोत. इथलं एअरपोर्ट कोणी केलं, इथला टोल कोणी घालवला, त्यामुळे तुम्ही काय केलं हा मोठा प्रश्नच आहे ना. आपण आता कोल्हापूरकडे आलेलोच आहोत, तर कोल्हापूर संदर्भात थोडं बोलूया. विशेषतः थेट पाईपलाईनचा आपण उल्लेख केला, तर थेट पाईपलाईन संदर्भात एक आक्षेप सगळे महायुतीचे नेते त्यावेळेच्या महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर घेतात आणि त्याचा रोख पुन्हा काँग्रेसकडे जातो. आणि थेट टीका केली जाते. कालही आपण बोलला की थेट पाईपलाईनचे पैसे बावड्यात एका घरात गेले आणि आपले स्थानिक नेते टोलचा पण दोष त्यांच्याकडेच जातो. तर हे आपण सतत आरोप करता. प्रश्न माझा असा आहे की हे आरोप केल्यानंतर हे जर खरं असेल तर त्याची आपण चौकशी का करत नाही? केंद्रात राज्यात आपण सत्तेवर सगळी खाती आपल्याकडे आहेत, करून टाकू. आचारसंहिता संपल्यानंतर लागलं, चला तुम्ही आम्हाला एक चांगला मी दिला नाही हे तुमच्या बोलण्यातून मिळाला की मी नगरविकासला लगेच पत्र देतो की आमच्या शहरात असं असेल. सगळ्यांना जर वाटत असेल की यात काही ते घोटाळा झाला, करायला लागेल. मी तर SIT अपॉइंट करायला सांगेन. दुसरा कोल्हापूरचा एक महत्त्वाचा प्रश्न कायम चर्चेत आहे. 50 वर्ष हद्दवाढ झाली नाही आणि हद्दवाढीसाठी कुणी प्रयत्न केला नाही असं नाही, पण ती होत नाही आणि कुठं येतं ते गाडा अडतं. पुण्याची अनेक वेळा झाली, पिंपरी चिंचवडची झाली, नाशिकची झाली, सोलापूरची झाली, पण कोल्हापूरची काही होत नाही. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा
तुमचे कार्यकर्ते बंडखोरी करतात सगळ्या पक्षांची, तेव्हा सगळे नेते काय वाटेल ते करून त्याची बंडखोरी मागे यायचा प्रयत्न करतात, त्याला कन्व्हिन्स करतात. हीच ताकद किंवा हीच अर्ज आपण त्या गावांना समजावून सांगण्याला आणि कोल्हापुरात याच्याशिवाय आता पर्याय नाही हे सांगण्याला का वापरत नाही. आणि एक राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून आपण सांगू शकाल का की हद्दवाढ कोल्हापूरची कधी होईल? एकतर पहिलं उत्तर असं आहे की हा नेत्यांचा डबल रोल आहे. ते गावांमध्ये गेले की म्हणतात की गावं शहरात जाणार नाहीत आणि शहरामध्ये आलं म्हणतात की शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. मी आणि देवेंद्रजींनी 14 ते 19 मध्ये एक प्रयत्न केला आणि आम्ही प्राधिकरण निर्माण केलं. दुर्दैवाने सरकार केलं, त्या प्राधिकरणाचे पगारही होईना. प्राधिकरण निर्माण करण्याचा हेतू हाच होता की निदान ही जी अनकंट्रोल आणि अनप्लॅन्ड वाढ चाललेली आहे ती किमान प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्याशिवाय कामं करायची नाही. करत जेव्हा केव्हा ही गावं येतील, आता भयानक स्थिती काय होणार की जेव्हा येतील तेव्हा काही राहिलंच नसेल, इतकं अनधिकृत आहे. आणि त्यामुळे आम्ही प्राधिकरण केलं. आता प्राधिकरण किती गेलं माझ्या माहितीप्रमाणे 18 लाख सरकार जाता केलं. खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर देवेंद्र म्हणाले की मधला मार्ग आपण पण प्राधिकरण करू, म्हणजे PMRDA MMRDA की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पैसे देतो, काही लँड्स देतो, त्या विका आणि ह्या गावांचा विकास करा. मग लक्षात येईल की अरे बाबा मोठ्या जगात गेलं की चांगलं असतं. सरकार गेलं तर त्यांनी रडकीट काही केलं नाही, त्या प्राधिकरणाचे पगार नाही, कोणी चांगला म्हणजे तिथे यायला तयार नाही. आणि त्यामुळे शेवटी मुंबईमध्ये काय वसई आणि नालासोपारा आणला नाही ना, ते त्यांनी MMRDA. त्यामुळे इथे हद्दवाढच झाली पाहिजे असं नाही, ती झाली तर चांगलं आहे, पण गावांच्या संमतीने गेली पाहिजे. पण हद्दवाढीनंतर जे शहरीकरणाचे फायदे आहेत ते त्यांना प्राधिकरणातून सुद्धा देता येतात. पण हा तुमचं म्हणणं बरोबर आहे की एकदा सगळ्यांनी म्हणून ताकद लावून करण्याचा विषय आहे. ते कधी होईल? आता निवडणुकीनंतरच होईल, कारण लगेच झेडपी पण डिक्लेअर होते. ते घाबरणार, झेडपीचे मतदारसंघ कमी होतील म्हणून. आत्ता जे कोल्हापुरातले प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, वाहतूक, या सगळ्याची जबाबदारी विरोधक म्हणजे महाविकास आघाडी किंवा काँग्रेस प्रामुख्यानं हे आपल्यावर टाकते, म्हणजे भाजप शिवसेना युतीवर टाकते प्रामुख्यानं. आणि अलीकडं तर असं म्हटलं गेलं की आत्ता जे रस्ते आपण केलेले आहेत त्यांचा दर्जा इतका सुमार आहे की निवडणूक होईपर्यंत इथे टिकतील का, इथंपर्यंत ते टोकाला गेले. तर एक तर या सगळ्या प्रश्नांकडं आपण कसं बघता, कारण आपण जे पुण्यातली उदाहरणं सांगितली, कचरा असेल, पाणी असेल, तर हे सगळं कोल्हापुरात पण एक्सटेंड करण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्त्वाचा भाग वाहतुकीविषयी जे सरकारनं मधल्या काळात केलं, नागपूरची मेट्रो झाली, मुंबईची पुढे गेली, पुण्याची बरीच पुढे गेली, तर कोल्हापुरात इलेक्ट्रिक बस येणार असं गेली 5 वर्ष आपण ऐकतोय. त्या बसेस पण आल्या, पण त्या रस्त्यावर काही आल्या नाहीत. काही छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टी असतील पण त्या रस्त्यावर आल्या नाहीत. तर हे कधी सुटणार आहे? म्हणजे कोल्हापूरच्या प्रत्येक गोष्टीत असं का होतं की बसेस आल्या, त्याला तुम्ही मान्यता दिली, सगळं झालं, पण रस्त्यावर काही बस आलं नाही आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास मट्टीशी आहे. तर हे बदलण्यासाठीचं आपलं व्हिजन किंवा धोरण काय असेल? 5 वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा 9 वर्षापूर्वी जेव्हा 2015ला निवडणूक झाली त्यावेळेला हे विजन मी मांडलं होतं की बा पर्यटनाच्या दृष्टीने आपण कोल्हापूर खूप पुढे नेऊ, त्यातून पर्यटक वाढतील आणि मग कोल्हापूरची श्रीमंती वाढेल. कारण तो आला की 2 दिवस राहतो, हॉटेल, रेस्टॉरंट, खरेदी सगळं होईल. त्याच वेळेला मी हा मुद्दाही मांडला होता की आपल्याला आता मोठ्या प्रमाणावर फ्लायओव्हर ब्रिजेस वाढवायला लागतील. सरकार काही महानगरपालिकेत आलं नाही, सरकार महाराष्ट्रातही गेलं. म्हणजे आलं ते कसं आलं, कसं चाललं सगळंच माहिती आहे. आता 237ची मेजॉरिटी असणारं सरकार राज्यात आलं, महानगरपालिकेच्या ताब्यात आली, तर आम्ही देवेंद्रजी जसं पूर्ण मॉनिटर करतात टप्प्यात आहे. पण त्यांना काय विमानाने हेलिकॉप्टरने यायचं असतं तर त्यांनी किंवा मंत्रालयात बोलवायचं असतं. आम्ही त्यांना कोल्हापूर मॉनिटर करायला सांगणार, कारण त्यांनी नागपूर स्वतःचं केलं. आता 1000 एकरचं नवीन नागपूर तयार करतात. मेट्रो आली, आधी असं वाटलं होते मेट्रो फुल मेट्रो, फुल उत्पन्नही वाढलं, माणसं. तुम्ही योजना म्हणणार की तुम्ही एवढं लांबचं नागपूर केलं, आमचं कोल्हापूरही करा, कारण हे महाराष्ट्रातलं एक खूपच वेगवेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी, खेळाची पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी, राजवाड्याची पार्श्वभूमी, तुम्ही करा असं मी आग्रह करेन. एक महापालिकांच्या संदर्भातला एक प्रश्न असतो की महापालिकेचे उत्पन्नाचे मार्ग जवळजवळ संपलेत.
जकात बंद झाली आणि आता केंद्र राज्य सरकार देईल त्याच्यावर बऱ्याच अंशी ते चालतं आहे. आणि महापालिकेत निवडून येण्यासाठी इतका गोंधळ केला जातो, म्हणजे तिकीट मागण्यापासून त्याच्या पैशाचा खर्च वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. हे केल्यानंतर त्या नगरसेवकाच्या लक्षात येतं की मला जवळपास काही अधिकार नाही आहे, महापौरांना पण जवळपास काही अधिकार नाही आहेत. मग काय होतं की कोणाचे काम अडवणं एवढंच या सगळ्या मंडळींच्या हातात राहतं आणि ते सगळीकडे आपल्याला दिसतं. तर मुळात ह्याला लोकल गव्हर्नमेंट म्हणजे जसं वेगवेगळ्या परदेशात, चीनमध्ये, अमेरिकेत जी पद्धत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारभार करणाऱ्यांना काही अधिकार आहेत आणि ते अधिकार त्या शहराचं व्यापक भलं कसं होईल या पद्धतीने ते दिलेले आहेत आणि त्याचं उत्तरदायित्व पण आहे. आपल्याकडे अधिकार नाहीतच आणि उत्तरदायित्व तर कशाचं शिल्लक नाही परिस्थिती सगळ्या महापालिकांमध्ये दिसते. तर हा बेसिकच बदल महापालिका कायद्यात करण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं का आणि असं काही सरकार विचार करते का? अधिकार आहेत, निधी नाही. अधिकार आहेत त्याच्यामुळे ते रस्ते डिझाईन करू शकतात, ब्रिजेस डिझाईन करू शकतात. पुणे महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका अधिकार तेवढेच आहेत, त्यांनी केले. म्हणजे आमचा नळस्टॉपचा ब्रिज असेल, आमचा विद्यापीठ चौकातला ब्रिज असेल, सगळे. आणि आमचं आता नदीकाठ सुशोभीकरण असेल, हे केंद्र राज्य थोडं कॉन्ट्रीब्यूट करतं, परंतु नियोजन महापालिकेचे पैसे 8,500-9,000 कोटीचं कलेक्शन आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेचं कलेक्शन आहे 300 कोटी पण नाही आहे त्याच्या आतच, आणि माझ्या सांगली महानगरपालिकेचं तर 100 कोटी पण नाही. तर अशा वेळेला सारखा डिपेंडन्स हा वाढतो आणि मग तो डिपेंडन्स वाढतो, तो आर्थिक वाढतो. ते मिळाले की पुन्हा स्वातंत्र्य मिळतं. जसं आम्हाला सांगलीला मिळालेलं, इकडे कुपवाड वगैरे भागामध्ये अंडरग्राऊंड गटरसाठी मिळाले. मग आमचा सगळा कचरा व्हॅनिश करण्यासाठी आम्हाला कचरा निर्मूलनासाठी पैसे मिळाले. आता आम्हाला बहुतेक शेरी नाल्यासाठी मिळतील. त्यामुळे पैसे मिळाल्यानंतर स्वातंत्र्य आहेच. तुम्हीच डिझाईन करायचं, तुम्हीच टेंडर काढायचं, तुम्हीच वर्क ऑर्डर द्यायचं, तुम्हीच मॉनिटर करायचं. पैसे नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता नगरपालिकांनी स्वतःचं घर चालवल्यासारखं CSRच्या सहाऱ्याने काही गोष्टी करण्यात. जसं आता मी केलं सांगलीमध्ये, हा जो कचरा निर्मूलनाचा प्रोजेक्ट आहे तिथलं विजेचं बिल सुद्धा खूप हेवी आहे आणि स्पेस पण तिथे आहे. तर मी केंद्र सरकारच्या सोलर कंपनीशी बोलून जवळजवळ त्यांचा मोफत सोलर फायनल करत आणला, जो अदरवाईज त्यांना 24 कोटीला पडला असता. फ्री करत आणला. तो झाला की त्यांचं इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचेल. आता ही सुद्धा केंद्रीय कंपनी आहे, पण तुमचं सगळं सुशोभीकरण तर तुम्हाला सगळ्याच्या सगळं CSR ते मी केलं. 14 ते 19 मी त्या पालकमध्ये होतो. KSBP नावाची आम्ही नवीन कंपनी फॉर्म केली, कोल्हापूर स्ट्रीट ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट. आणि सगळे रोड डिवायडर ओके केले, सगळे चौक ओके केले. तो प्रचंड उंच तिरंगा लावण्यापासून सगळं आम्ही केलं. तर आता वेगवेगळ्या इव्हन राज्यांना सुद्धा CSR कडे जावं लागेल, कारण CSRच्या सुद्धा व्याख्या बदलायला लागल्या. म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांची फी भरणं हे CSR मध्ये येत नव्हतं, आता विद्यार्थ्यांची फी भरणं यायला. आणखी याला जोडलेला प्रश्न आहे की घरफाळा एक महापालिकेचं उत्पन्न साधन आहे, पण त्यात गळती असते हा एक भाग आहे. दुसरा भाग, घरफाळ्याचं समान सूत्र महाराष्ट्रात कुठंच नाही आहे आणि कोल्हापुरात आता ज्या प्रकारे लागू केला जातो आहे त्यामुळे महापालिकेचे गाळे पण भाड्यानं कोणी घेत नाही. तर यात संपूर्ण महाराष्ट्रभर एक समान सूत्र आणता येईल का? समान सूत्र आहे, पण त्याची अंमलबजावणीचा जो कठोरपणा पाहिजे तो नाही, नगरविकास खात्याकडून तो करायला गेला. आता शेवटचा प्रश्न आपल्याला की महापालिका किंवा एकूणच सगळ्या कोल्हापूर किंवा सगळ्याच महापालिकांमध्ये भाजपचं विजन काय, म्हणजे काय घेऊन आपण लोकांसमोर जातात, या भाजपला का निवडून द्या? भाजपचं विजन हे मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा नीट देणं, त्याला राज्याची आणि केंद्राची मदत घेणं. मग त्याच्यामध्ये रस्ते आहेत, ओव्हरब्रिजेस आहेत, मग मोठ्या प्रमाणावर अंडरग्राऊंड टनेल्स आहेत, मग स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था, टाक्या वाढवणं आहे, हे सगळे नागरी प्रश्न आहेत. मेजर विजन आहे ते माणसाचा विकास. आज पुणे महानगरपालिकेमध्ये स्किल डेव्हलपमेंटचं जे डिपार्टमेंट चालतं महानगरपालिकेचं, ते खूप ट्रिमेंडस यशस्वी झालेलं आहे. आणि त्याच्यातून मग कौशल्य आहे, मग रोजगाराकडे प्रवळलं आहे. मग या सगळ्या शहरांमध्ये इंडस्ट्री कशी येईल अशी महानगरपालिकेची जोड त्याला मिळून इंडस्ट्री आणत मिळतं. जसं कोल्हापूरमध्ये जवळजवळ फायनल झालं,
काय? आय टीसाठी आपल्याला जागा अलॉट झाली आणि जर आय टी इंडस्ट्री आली तर 2-5 हजार लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे माणसांना रोजगार कसा मिळेल, या सगळ्या मुलींच्या वगैरे सुविधा ज्या केंद्र राज्य करतं तशा आपापली महानगरपालिकेची मॉड्यूल काय डेव्हलप करता येईल का. तर राज्याने एक डिक्लेअर केलं की प्रत्येक जिल्ह्याला आम्ही 10 कोटी देऊ महिलांच्या प्रॉडक्टसाठी मॉल उभं करायला. हो. म्हणजे मग एका बाजूने एक प्रस्ताव माननीय देवेंद्रच्या डोक्यात असं झालं आहे की 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे मिळतात. त्याच्याबरोबरने एक उत्पन्न साधन, त्याच्याबरोबरने 1 लाखाचं लोन नॉन मॉर्गेज द्यायचं. लखपती दिदी. मॉर्गेज का मागणार नाही बँक, कारण त्यांना खात्री आहे की ह्या 1500तून हप्ता मिळणार आहे. हो. शेवटी मॉर्गेज का घेतात की तुम्ही भरलं तर काय व्याजी हमी मिळणार आहे. आणि मग 500-600 रुपयाचा हप्ता जाऊन पुन्हा 1000 रुपये घरी मिळणारच आहेत आणि लाख रुपये मिळणार. मग हे लाख रुपये मिळाले की व्यवसाय करणं, व्यवसाय केला की मॉल उभा केला जाईल एखाद्या मोठ्या मॉलसारखा, रिलायन्ससारखा. तिथे महिला बचत गटाचेच प्रॉडक्ट असतील, भाडं नाही, डिपॉझिट नाही. तर या प्रकारचा माणसाचा विकास यावर महानगरपालिकेने हळूहळू जावं. तुमच्या महानगरपालिकेची शाळा उत्तम करून घ्या, CSR बरोबर घ्या. महानगरपालिकेच्या शिक्षकांना वाढीव काही मानधन देणं हे पण आता CSR मध्ये बसतं. तुम्ही चांगले पगार द्या, त्यातून चांगलं शिक्षण मिळेल. आजही मला सांगा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जरग नगरमधली शाळा, उत्तम शाळा ॲडमिशनसाठी आमच्या चिठ्ठ्या लागतात. बरोबर. या दिशेने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट हा एक मोठा भाग सगळ्यात महानगरपालिकेच्या बाबतीत आमच्या डोक्यात आहे. आणि पुण्याच्या बाबतीत तर आम्ही याच्यात खूपच विचार केला आहे. धन्यवाद दादा. या निमित्तानं आपण सकलमच्या स्टुडिओमध्ये आला. एकूणच राज्याचं राजकारण, महापालिकेच्या संदर्भात आणि कोल्हापूरविषयीचं आपलं विजन दोन्ही मांडलं. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद. थँक्यू. खूप आभार, कारण मला ही संधी दिली आणि खूप शुभेच्छा. थँक्यू सर.